नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. आज आपण भेटणार आहोत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांना. नितीन गडकरी यांचं मंत्रिमंडळातलं स्थान हे अत्यंत उच्च दर्जाचं आहे. या सरकारची उपलब्धी काय असा प्रश्न विचारला तर त्यातलं पहिलं उत्तर येईल ते म्हणजे नितीन गडकरी यांच्या खात्यानं केलेली दमदार कामगिरी. आज मी त्यांना या गोव्याच्या प्रसन्न भूमीत भेटतोय. त्याचं स्थळ, काळ आणि वेळ अत्यंत महत्त्वाचे आहे. याचं कारण 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. म्हणजेच एक प्रकारे एक पंचमांश भारत पुन्हा एकदा 2.5 वर्षांतर निवडणुकीला सामोरं राहतोय. नरेंद्र मोदी सरकारला 3.5 वर्ष झालेली असताना त्या सरकारवरची प्रतिक्रिया त्यातून उमटणार हे स्वाभाविक आहे. नोटबंदी झाल्यानंतरची ही एवढी पहिली मोठी निवडणूक आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस सरकारला 2.25 वर्ष झाली आहेत. त्या 2.25 वर्षाचा लेखाजोखा देखील महाराष्ट्रात होऊ घातलेल्या 10 महानगरपालिकांच्या निवडणुकातून लागणार आहे. एकीकडे सरकारची कामगिरी, दुसरीकडे सरकारमधल्या काही सहयोगी पक्षांची सातत्यानं होणारी टीका, त्यांची बडबड, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आत्ता अत्यंत महत्त्वाची असलेली मुलाखत म्हणजे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांची. स्वागत करूया रोकठोकमध्ये नितीन गडकरी यांचं. नितीन गडकरी, स्वागत. महाराष्ट्रामध्ये 10 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. त्याला आत्ता पार्श्वभूमी आहे ती नगरपंचायतीच्या, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाला घवघवीत असं यश मिळालं. 4थ्या क्रमांकावरून आपण पहिल्या क्रमांकावर उडी घेतलीत. या पार्श्वभूमीवर या होणाऱ्या 10 महानगरपालिका निवडणुका ही एक प्रकारे देवेंद्र फडणवीस सरकारची लिटमस टेस्ट आहे असं आपल्याला वाटतं का? यातला जो निकाल असेल तो देवेंद्र फडणवीस सरकारवर लोकांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया म्हणायची का? मला असं वाटतं की याआधी ज्या नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकामध्ये 10-20% नाही तर 4थ्या नंबरवरून प्रथम क्रमांकावर आम्ही आलो. याचा अर्थ असा आहे की या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या सरकारने उत्तम प्रगती केली, विकास केला आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सरकारने घेतलेले निर्णय आणि कामं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं काम, या यशाची पावती म्हणजेच नगरपरिषद निवडणुकीत मिळालं हे प्रचंड यश आहे. आणि आता यानंतर महानगरपालिकेच्या देखील निवडणुकीतच त्याची पुनरावृत्ती होईल. आणि एक गोष्ट खरी आहे की एकेकाळचा काँग्रेस पक्ष आता हा समाप्त होण्याच्या मार्गावर लागलेला आहे. स्वाभाविकपणे जनतेच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा भारतीय जनता पार्टीकडनं, भारतीय जनता पार्टीच्या विकास कामांकडून अजून जास्त आहेत आणि हळूहळू जनता पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या मागे उभे आहे हेच यातून सिद्ध होतं. आणि मला वाटतं महाराष्ट्रात देखील तेच चित्र आहे. काँग्रेस कमजोर होते हे तर जग जाहीरच आहे, परंतु आपल्यावर टीका काँग्रेस सध्या जोरात करत नाही आहे तर आपला सहयोगी पक्षच महाराष्ट्रात रोज टीका करतोय. सामनातले अग्रलेख असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची एकही संधी ते आपल्यावर टीका करण्याशिवाय सोडत नाहीत. शिवसेना हा सहयोगी पक्ष आहे की विरोधी पक्ष आहे? पहिली गोष्ट अशी आहे की काँग्रेस कमजोर होत आहे ती व्हॅक्यूम जे आहे ते भरण्याचा प्रयत्न करत आहेत, काही लोक करत असतील. खरं म्हणजे हे दुर्भाग्य आहे म्हणजे की ज्या विचारधारेकरता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती आहे आणि आम्ही दिल्लीत आणि मुंबईत मिळून सरकार चालवतो त्यावेळी सत्तारूढ पक्षाची भूमिका सोडून शिवसेना विरोधी पक्षासारखं का वागते हे काही आमच्या लक्षात येत नाही. परंतु आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून यातून हे संबंध अजून चांगले कसे व्हावे असाच आमचा प्रयत्न आहे. मोठा भाऊ कोण आणि लहान भाऊ कोण याच्यावरून भांडण आहे का? कारण आता लोकसभेतलं यश, विधानसभेतलं यश, त्याच्यानंतर जिल्हा परिषदांमध्ये मिळालेलं यश, नगरपंचायतीचं यश, याच्या पार्श्वभूमीवर भाजपला साहजिकच आपली भूमिका ही मोठ्या भावाची असं वाटायला लागलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी संघर्ष, तणाव निर्माण होतोय. बघा, मोठा भाऊ आणि छोटा भाऊ अशा कल्पनेमध्ये राजकारण कधी चालत नसतं. पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ कॉन्ट्रॅडिक्शन, कंपल्शन, लिमिटेशन्स आणि ते स्वीकारून पुढे जावं लागतं. आणि काळाच्या परत्वे त्या भूमिका बदलत असतात. काही काळाच्या ओघात पुढे जात असतात, काही मागे येत असतात आणि त्याला अनुरूप राजकारणाला गती मिळत असते. आणि ग्राउंड लेवल रिॲलिटी स्वीकारून राजकारण करायचं असतं. मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या विचारधारेकरता, हिंदुत्वाकरता आमची युती झाली होती तो विचार महत्त्वाचा आहे आणि आजही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना त्या विचाराशी कटिबद्धता आहे. त्यामुळे दोघांनी मिळून आपसातला समन्वय वाढवून आम्ही सगळ्यांनी पुढे जाणं. म्हणजे चित्र येतं आहे गडकरी साहेब, ते दररोज एकमेकांवरच्या टीकेवरचं येतं आहे. कधी पेंग्विन अशी टीका होते, कधी 3 पायांची अडथळ्याची शर्यत असं म्हटलं जातं आहे, कधी वानऱ्याच्या साहेबाच्या वर बोललं जातं आहे, कधी कंत्राटदारांच्या सलगीबद्दल बोललं जातं आहे. शिवसेनेबरोबर मुंबई महानगरपालिकेत युती व्हावी की न व्हावी आपल्याला काय वाटतं? नाही, याच्याशी असं आहे, आता महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची
महाराष्ट्र युनिट आणि माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे चर्चा करणार आहेत आणि त्यांच्या चर्चेतून मला असं वाटतं युती होईल. त्यामुळे हा निर्णय त्यांनीच करायचा. आता मी तर सध्या महाराष्ट्राच्या फारसा संबंधातही नाही आहे आणि आता माझ्याकडे गोवा आहे. उद्या मी चेन्नईला आपण गोव्याबद्दल बोलणारच आहोत, परंतु केंद्रामध्ये एकीकडे बोलायचं झालं तर आपल्यासारख्यांचा एक दमदार परफॉर्मन्स एका बाजूला आहे. एकीकडे विकासाच्या गोष्टी प्रत्येक वेळी नरेंद्र मोदी आम्हाला करताना दिसतात, परंतु आपल्याच पक्षाचे काही नेते वारंवार अतिजहाल अशा स्वरूपाची हिंदुत्वाची वक्तव्य करत असतात. मग कोण म्हणते 10 मुलं झाली पाहिजेत, कोण आणखीन काय काय वक्तव्य करत आहे. या सगळ्यामुळे कुठेतरी सरकारची प्रतिमा मलिन होते, आपण अडचणीत येतं असं नाही वाटत? बघा, असं आहे, आमचा लोकतांत्रिक पक्ष आहे. आमच्या पक्षात वेगळ्या प्रकारचे लोक आहेत. हा पक्ष कोणी आई मुलाचा किंवा पिता पुत्रांचा पारिवारिक पक्ष नाही आहे आणि लोकतांत्रिक पक्ष असल्यामुळे स्वाभाविकपणे सगळ्यांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. पण ही गोष्ट खरी आहे की यातल्या अनेक नेत्यांनी, विशेषतः सत्तारूढ पक्षाचे नेते म्हणून, संयम ठेवला पाहिजे आणि त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य न करता कामा नये की ज्यामुळे पक्ष आणि देश अडचणीत येईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी कोणी वक्तव्य दिले म्हणजे ते पक्षाचं मत आहे असं नाही आहे. प्रधानमंत्री आहे, सिनियर मिनिस्टर आहे, पार्टीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी काही वक्तव्य दिलं तर ती पक्षाची भूमिका असं समजायला हरकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात एक सेक्शन ऑफ मीडिया असा आहे की तो वाटच पाहतो आहे. जसं मी त्या पार्लमेंटमध्ये आमचं एक गेट होतं, तर मी सगळ्या मीडियाला जो काय गिऱ्हाईक मिळाला का तुम्हाला कोणी आज, जसं ते क्रिकेटमध्ये व्हायचं ना की तो ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल बाउन्स व्हायचा आणि मध्ये बॅट घातली की कॅच उडवून स्लिपमध्ये कॅच जायचा, तसे ते कॅच लावूनच बसायचे सगळे मीडियावाले की केव्हा हे आडवी बॅट टाकतात आणि काही विनोदापेक्षा सिरियस गोष्ट अशी याच्यातली आहे की नरेंद्र मोदी त्या सगळ्यांना किंवा आपल्यासारखा अतिशय महत्त्वाचा मंत्री किंवा व्यंकय्या नायडू असतील, राजनाथ सिंग असतील, एक स्टर्न मेसेज का देत नाहीत, त्यांची बडबड थांबवत का नाहीत? असं आहे, व्यक्तिगतरित्या अनेक वेळा मी जेव्हा पक्षाचा अध्यक्ष होतो तेव्हा अनेकांना बोलवून सांगायचो, आताही पण सांगतो. कमी पण झालं काही लोकांचं, पण ज्यांचं कमी होतं कोणी नवीन माणूस काहीतरी बोलतो. परंतु ही गोष्ट खरी आहे, काही लोकांचं जे वागणं आहे त्याचं अध्यक्षांनी नोंद घेतली आणि वेळोवेळी त्यांना ते सूचनाही पण देतात, आम्ही पण देतो. तरी पण कुठून थोड्या बहुत एवढ्या मोठ्या पक्षात काही ठिकाणी होतं, पण आम्ही काळजी घेतो आहे की अशा प्रकारच्या घटना घडू नयेत. 5 राज्यांच्या निवडणुका आत्ता तोंडावर आहेत, त्यातल्या गोव्याची जबाबदारी आपल्यावर आहे. गोव्यामधलं सर्वात मोठं आव्हान कोणतं असं वाटतं? ते आहे ते सुभाष वेलिंगकरांचं आहे, आम आदमी पक्षाचं आहे, काँग्रेसचं आहे, मगोपो शिवसेना आणि वेलिंगकरांचा गोवा सुरक्षा मंच ह्याचं आहे का पार्टीमधल्या अंतर्गत दुफळीचं आहे? पहिली गोष्ट, पार्टीत काही अंतर्गत दुफळी नाही आहे. किंबहुना गोव्यामध्ये मी गोव्याच्या महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो, त्याच्या आधी मंत्री होतो, तेव्हापासून मी प्रमोदजींनी मला गोव्याची जबाबदारी देऊन मी गोवा जवळून बघितलेला आहे. गोव्याची कार्यकर्त्यांची टीम आहे ती दृष्ट लागण्यासारखी आहे. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, दिल्लीमध्ये आता उत्तर प्रदेशामधून मला रोज तिकीट मागणाऱ्यापैकी 100-125 लोक भेटलेत. पंजाबमधले काही लोक भेटलेत, पण गोव्यातला एकही माणूस दिल्लीत तिकीट मागायला नाही आला. कारण गोव्यातल्या पार्टीचं कॅरेक्टर, कल्चर, मनोहर पर्रीकर असतील, श्रीपाद नाईक असतील, या सगळ्यांनी जुन्या काळापासून, त्यावेळी मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक, दिगंबर कामत हे तिघही जण होते, तेव्हापासून मी इथे काम करायचो आणि त्यावेळी अतिशय टीमवर्क म्हणून चांगलं काम केलं आणि त्यांनी परिश्रमाने आणि मेहनतीने हे काम उभं केलं. त्यामुळे पार्टीत अंतर्गत काही दुफळी नाही आहे. दुसरी गोष्ट, ज्या विषयावर सगळ्यात महत्त्व निवडणूक लढवते म्हणजे गोव्याच्या जनतेचे 2 महत्त्वाचे, एम्प्लॉयमेंट अँड डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंटमध्ये एवढं झालं आहे की माझ्या डिपार्टमेंटने 15,000 कोटीची कामं केली आहे गोव्यात. न होणारी मुंबई गोवा रस्त्याचे 3 पॅकेज आता मी मंजूर केले आहे. हा जुवारीचा पूल तर जगातला आश्चर्य असा बनतो आहे, टॉवर आहे त्याच्यावरती, फारच सुंदर आहे. पोर्टमध्ये सगळी डेव्हलपमेंट, गोव्याचं पोर्ट फायद्यात आलं. फिशरमॅनकरता परवा आम्ही मोठं काम हातात घेतलं. आता इथे पॅसेंजर टर्मिनल, क्रूज टर्मिनल सुरू झालं. गोव्याचं इंटरनॅशनल एअरपोर्ट मंजूर झालं. गोव्याचा टुरिझम पुढल्या 5 वर्षात दुपटीने वाढणार आहे आणि यातून 49% एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल वाढणार आहे. आणि म्हणून गोव्यामध्ये गोव्यातल्या तरुण मुलांना रोजगार मिळणं आणि रोजगार मिळवायचा असेल तर इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे, उद्योग आले पाहिजेत, असं विशेषतः पर्यटन वाढलं पाहिजे. ते वाढवायचं असेल तर वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, तर त्या सगळ्या क्षेत्रामध्ये गोव्यात 24 तास वीज आहे. गोव्यामध्ये कम्युनिकेशन सिस्टीम चांगली आहे. ट्रान्सपोर्टमध्ये आता विमानतळ होत आहे, इकडे आम्ही रेल्वेची पण चांगल्या प्रकारे प्रगती सुरू आहे आणि रोड नेटवर्क तर मी गोव्यात प्रश्नच ठेवला नाही.
म्हणजे पुढच्या सरकारमध्ये गोव्याला काही माझ्याकडे मागणी करायला याची गरज नाही, एवढं सगळी कामं करून टाकली आहेत. पण निवडणुकीमध्ये केवळ विकासाचा आपण मुद्दा मांडणार आहात की काही एक इमोशनल, काही एक भावनेला साथ घालणारी करावी लागतात की ज्याचा आधार आत्ता गोवा सुरक्षा मंच किंवा शिवसेना घेताना दिसतोय, याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं की अशा भावनात्मक मुद्द्यावर निवडणुका लढवू नयेत. निवडणुका या नेहमी विकासाच्या कामावर लढल्या गेल्या पाहिजे, हाच आमच्या पक्षाचा आग्रह आहे. दुसरं, शिवसेना मागच्या वेळी उभी होती आमच्या विरोधात आणि मला माहिती नाही, पण त्यांना एकही उमेदवार जिंकला नाही आणि 2000 मतं त्यांना पूर्ण राज्यात मिळाली होती. ते यावेळी उभे आहेत, त्यांना पक्ष विस्ताराच्या प्रयत्नामध्ये कदाचित ते उभे असतील. आणि शेवटी भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा संघ विचारधारेमध्ये व्यक्तिगतरित्या विचारधारेच्या विरोधात जाऊन कोणी काही करतं तर इतिहास आजपर्यंत तो बलराज मधोकांपासून आहे, हे काही झालं नाही. त्यामुळे अशा प्रकारे कुठलेही विषय उभे करून भारतीय जनता पार्टीला अडचण असल्याकडे कार्यकर्ते, जनता अशा मुद्द्यात फसत नाही. इथे MGPचं जे होतं त्यांची आमची अलायन्स पण होती आणि अलायन्स करण्याची आमची इच्छा होती, पण कदाचित माझे त्यांचे संबंधही चांगले होते, पण त्यांनी बोलण्याचंही टाळलं. कदाचित त्यांना अलायन्स नको असेल तर ठीक आहे, लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे, निवडणुकीतून जे व्हायचं आहे ते होईल. आपल्याला मागच्या वेळेला 40 पैकी 21 जागा मिळाल्या होत्या, म्हणजे ज्याला आपण अतिशय थोड्या फरकानं आपल्याला बहुमत मिळालं होतं. यावेळी जर अशी परिस्थिती निर्माण झाली की आपल्याला 40 पैकी 20 पेक्षा कमी जागा मिळाल्या आणि कोणाचं तरी सहाय्य घ्यावं लागलं, तर ते सहाय्य आपण मगोप, शिवसेना आणि गोवा सुरक्षा मंच यांचं घेणार का? पहिली गोष्ट, मला असं वाटतं की आम्हाला 24 ते 25 जागा अगदी मिळतील, त्यात मला फारशी अडचण वाटत नाही. मागच्या वेळच्या निवडणुकीत मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी संधी मिळाली त्यानंतर 50 वर्षात नाही झालं ते काम भारत सरकार आणि गोवा सरकारने करून दाखवलं. आता लक्ष्मीकांत पार्सेकरांनी पुढे तेच काम चालवलेलं आहे. त्यामुळे जनतेच्या मनात विकास कामाबद्दलचा विश्वास पण आहे आणि समर्थन पण आहे आणि म्हणून गोवा हे देशातलं एक प्रगतिशील, समृद्ध, संपन्न आणि कायदा आणि सुव्यवस्थेने शांत असं राज्य आहे आणि इथल्या जनतेला कुठल्याही प्रकारचा संघर्ष नको आहे. विकास पाहिजे, एम्प्लॉयमेंट पाहिजे आहे आणि एक छान काम अँड क्वाईट लाईफ पाहिजे आहे आणि आम्ही ते दिलं आहे, देऊन दाखवलेलं आहे आणि भ्रष्टाचारमुक्त चांगलं शासन पण दिलं. याआधी काँग्रेसच्या सरकारमध्ये जे काही घडलं त्या तुलनेमध्ये आमच्या सरकारने ज्या रीतीने काम केलं त्यातून जनतेच्या अपेक्षा वाढलेल्याच आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की आम्हाला यात पूर्ण बहुमत मिळेल. आता राजकारणामध्ये आकांक्षा, महत्त्वाकांक्षा, काहींना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, काहींना मंत्री व्हायची इच्छा आहे, तर ती कधी कधी ॲम्बिशनवरती येते, त्यामुळे ते लोक प्रयत्न करतात. आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार आणि त्याच्याकडनं काय कामाची आपण अपेक्षा कराल? असं आहे की आम्ही ही निवडणूक मनोहर पर्रीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, आमचे अध्यक्ष तेंडुलकर, श्रीपाद नाईक ह्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली लढतो आहे. पण त्याचबरोबर आम्ही लोकतांत्रिक पक्ष आहे. आम्ही निवडणूक झाल्यानंतर जे निवडून आलेले आमदार आहेत ते आपल्या नेत्याची निवड करतील आणि हा नेता गोव्या आमदारांमधून निवडून येईल किंवा पार्टी किंवा पार्लमेंटरी बोर्डला वाटलं तर तो दिल्लीतूनही येईल. तर याचा निर्णय जो आहे तो शेवटी इलेक्शन झाल्यानंतर लोकतांत्रिक पद्धतीने पार्टी करेल आणि आमदार करतील. बहुतांश वेळा असं दिसतं की भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीमागे जी कार्यकर्त्यांची फौज आहे त्याच्यामध्ये स्वयंसेवक खूप मोठ्या प्रमाणात असतात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. गोव्यामध्ये नेमकी परिस्थिती काय असेल? गोव्यातला एक मोठा गट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नाराज आहे, अशा प्रकारे वारंवार बोललं जातं आहे, म्हणून हा प्रश्न आपल्याला विचारतो. स्वयंसेवक कधी नाराज नसतात, कारण स्वयंसेवक कधी तिकीट पण मागत नाही आणि निवडणूकही लढत नाहीत. स्वयंसेवक राष्ट्र समर्पित विचारधारेच्या आधारावर काम करत असतात. हा स्वयंसेवकांचा इतिहास आहे. आता स्वयंसेवकाला निवडणूक लढवायची इच्छा होणं किंवा राजकारण करण्याची इच्छा होणं हे संघात अभिप्रेत पण नाही आणि संघाने कधी याला मान्यताही दिलेली नाही. त्यामुळे कोणी जर ट्रॅक सोडून जर वागला तर स्वयंसेवक त्याला कधीच सपोर्ट करत नाही आणि करू शकत नाही. आपल्यासारख्या एका महत्त्वाच्या मंत्र्यावर उत्तर प्रदेश अशा मोठ्या राज्याची जबाबदारी द्यायच्याऐवजी गोवा राज्य इथे मनोहर पर्रीकर असताना द्यायचं कारण काय? असं नाही आहे. काय आहे की एकतर मी स्वतः माझ्या डिपार्टमेंटच्या कामात खूप गुंतून आहे आणि गोवा महाराष्ट्राला लागून आहे आणि अनेक वर्षापासून गोव्याशी माझा संबंध आहे आणि म्हणून निवडणुकीपुरतं मी म्हणजे काही एवढा काही प्रभारी नाही. त्यांचे निर्णय होतील, त्यांना जिथे कुठे अडतील ते मदत करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे तसा काही माझाही रोल इथे काही विशेष नाही. गोव्यातली माणसं इथे बरंच काही करतायत. तसंच संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर इथे ठाण मांडून बसले, त्याच्यावर टीका करताना अर्धवेळ संरक्षण मंत्री या देशाला चालणार आहे का, अशा प्रकारची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. यावर आपण काय प्रतिक्रिया द्याल? हास्यास्पद आहे.
मनोहर पर्रिकर इथे ठाण मांडून बसले नाही. आज मनोहर पर्रिकर मी काल बरोबर आलो. आज ते गुजरातच्या कार्यक्रमाला एक कार्यक्रम चाललेले आहेत, ते माझ्याबरोबर इथे दिवसभर पण नाही आहेत. ते कुठे ठाण मांडून बसले आहेत? असते तर आज दिवसभर माझ्याबरोबर ते राहिले असते. आज 2 कार्यक्रमात नाही त्यांनी मला विनंती केली की मला गुजरात, म्हटलं जा तुम्ही. मला असं वाटतं की गोव्यासारख्या एवढ्या लहान राज्यामध्ये मनोहर पर्रिकरांना ठाण मांडून बसण्याची गरज पण नाही आहे, तशी स्थिती पण नाही आहे आणि ते बसलेले पण नाही आहेत. आता विरोधकांना काहीतरी बोललं पाहिजे विरोधात. त्यांनी विरोध करायचं ठरवलं आहे तर त्यांना आपला आणि शिवसेनेचा प्रॉब्लेम काय आहे नेमका? प्रत्येक गोष्टीत अशा प्रकारचे मतभेद आणि टीकेची एकही संधी कुणी सोडत नाहीत. ना आशिष शेलार सोडतात, ना किरीट सोमय्या सोडतात, ना मधू चव्हाण सोडतात, ना तिकडून उद्धव ठाकरे सोडतात. नेमका प्रॉब्लेम काय आहे आपल्या दोघांमध्ये? हा प्रॉब्लेम तर तुम्हाला उद्धव ठाकरे सांगू शकतील काय. तर पण माझ्याकडनं एक गोष्ट मी नेहमी सांगतो आणि मी पब्लिकली पण बोलतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी या दोघांच्याबद्दल आम्हाला मनात तेवढाच आदर आहे. हा राहील आणि भविष्यात पण राहणार आहे. त्यामुळे हिंदुत्व हा आमच्या युतीचा सगळ्यात महत्त्वाचा आधार होता. त्या विचारधारेवर कुठे मतभेद तर झालेले नाही आहेत. आता प्रश्न असा आहे की पॉलिटिक्समध्ये कधी अलायन्स होते, कधी होत नाही, कधी पटतं, कधी पटत नाही. परंतु शिवसेना आमच्याबरोबर आहे. त्यांचं काही दुःख असेल तर त्यांनी मोदींशी बोलावं, अमित शहांशी बोलावं, दिल्लीत यावं, चर्चा करावी. पण वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी वारंवार प्रधानमंत्र्यांबद्दल, अध्यक्षांबद्दल टीका टिप्पणी करणं आम्हाला सगळ्यांना वाटतं की त्यांनी हे करणं बरोबर नाही. आम्ही सत्तेत आहोत, ते काही विरोधी पक्षात नाही आहे, आमच्याबरोबर आहेत. तर त्यांनी येऊन प्रधानमंत्र्यांशी चर्चा करावी, त्यांनी येऊन अध्यक्षाशी चर्चा करावी. परंतु ते का नाराज आहेत याच्यात मला असं वाटतं की ते स्वतःच सांगू शकतील काय नाराज आहे. गडकरी साहेब, तुमची प्रतिमा आणि अक्रॉस द पार्टी लाईन्स आपले मित्रसंबंध आहेत. अनेक विरोधी पक्ष देखील आपल्या मैत्रीची साक्ष काढतात. मग असं असताना सुधीन ढवळीकर हे तर आपले आप्तस्वकीय, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात नितीन गडकरी कमी पडले असं म्हणायचं? असे सुधीन ढवळीकर यांचे अतिशय माझे चांगले संबंध फार जुने आहेत आणि नंतरही मी संवाद साधायचा प्रयत्न केला. पण मधल्या काळामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली, मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली, त्यातून तेही पण थोडे दुखावले. मला सातत्याने वाटायचं की यातून मार्ग निघाला पाहिजे, पण दुर्भाग्याने निघू शकला नाही, याचं मला वाईट वाटतं. मी हा प्रश्न अशा करता विचारतोय की त्यांचं आणि तुमचं खातं, सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, या दोन्ही खात्यांमिळून इकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं सुरू केली होती. कुठेतरी तो बॉन्ड त्यांना निवडणुकीत आपल्या विरोधात जायला कमी पडला का? नाही, त्याच्यातलं खात्याच्या कामाचा आणि मी ते जेवढे आले आणि त्यांनी जेवढं मागितलं त्यापेक्षा जास्त त्यांना दिलं, हे ढवळीकरी तुम्हाला सांगतील. म्हणजे गोवा महाराष्ट्राला लागून आहे आणि मलाही मराठी संस्कृती, महाराष्ट्र, गोवा, कोकण हे सगळ्याबद्दल आत्मीयता आहे. त्यामुळे त्याच्यात अडचण नाही आहे. पण प्रश्न असा आहे की शेवटी राजकीयदृष्ट्या त्यांच्यात आणि इथल्या याच्यात जे काही मतभेद निर्माण झाले ते सोडवण्याचा मी प्रयत्न केला. परंतु दुर्भाग्य असं की ते आम्ही सुटू शकले नाही. आणि प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे. त्यांनाही असं वाटतं की कदाचित ढवळीकरांची पण इच्छा आता मुख्यमंत्री व्हायची आहे. त्यामुळे गोव्यासारख्या ठिकाणी 2-4-5 कमी पडले तर आपले नशीब आजमावता येईल का, या भावनेने कदाचित ते वेगळे लढत असावे. आपण सगळ्यांशी उत्तम संवाद साधून असता, आपल्या विरोधकांशी उत्तम संवाद असतो. मग सुभाष वेलिंगकर तर आपलेच होते, त्यांच्याशी कुठेतरी त्यांच्या नाराजीनंतर विशेषतः निवडणुकीच्या काळामध्ये आपण संवाद साधलाय का? त्यांच्याकडून प्रतिसाद नाही आला? मी संवाद साधायचा माझ्याकडनं प्रयत्न केला, कारण मला राजकारणापेक्षाही वेलिंगकर एक स्वयंसेवक म्हणून त्यांच्याबद्दलचा आदर आहे आणि म्हणून यातून हे सगळा प्रश्न सुटावा असा इनडायरेक्टली बराच प्रयत्न केला. पण दुर्दैवाने त्यात यश मिळू शकलं नाही. नोटबंदीनंतर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निवडणुका झाल्या. त्याच्यात घवघवीत आणि काय ज्याला आपण म्हणू प्रचंड मोठ्या प्रमाणात असं यश मिळालं की ज्या यशाची कल्पना देखील कोणी करू शकत नाही. परंतु खरी ॲसिड टेस्ट नरेंद्र मोदी सरकारची या 5 राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाची असं वाटतं की नोटबंदीवरची प्रतिक्रिया याच्यात उमटेल. कसं असतं, प्रत्येक निवडणुकाच ही टेस्टच असते. पण एका ठिकाणी निवडणूक हरले, एका ठिकाणी जिंकले म्हणजे तुमचं सरकार चांगलं चालू आहे, हारले तर तुमचं सरकार वाईट चालू आहे, अशी प्रतिक्रिया करणे पण कधी योग्य नाही ठरत. पण आज एकंदर देशाचं वातावरण लक्षात घेता उत्तर प्रदेश असो, पंजाब असो, गोवा असो आणि मणिपूर असो, या सगळ्या ठिकाणी पक्षाला यावेळी उत्तम यश मिळेल आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे धोरणं आम्ही राबवली आहेत त्यातून आम्ही निश्चितपणे या निवडणुकीत यशस्वी होऊ असा मला विश्वास आहे. गोवा आणि पंजाब या दोन्ही ठिकाणी आपली सरकारं आहेत. एक अँटी इन्कम्बन्सी नावाचा फॅक्टर असतो, त्याचा कितपत आपल्याला तोटा होईल असं वाटतं? असं सरकार आल्यानंतर 5 वर्षात आपण सगळेच कामं करू शकत नाही. काही आपल्यावर नाराज असणारे लोक खुश होतात,
आणि काही खुश असणारे लोक काही काळ थोडे बहुत नाराज पण होतात. हे चालतच असतं आणि त्यामुळे राजकारणामध्ये प्लस मायनस होत असतं. पण त्यातून निघून पुढे जाणं आणि पॉझिटिव्ह ॲप्रोचमध्ये विकासाची कामं करणं, गाव, गरीब, मजदूर, शेतकरी यांच्या कल्याणाची कामं करणं आणि विशेषतः आमच्या सरकारचं हे वैशिष्ट्य आहे की रोजगार निर्माण करणारी अर्थव्यवस्था निर्माण करणं. आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हे जर करायचं असेल तर कृषी क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे. ती आणायची असेल तर वीज, पाणी, दळणवळणाची साधनं, रस्ते, रोड डेव्हलप केले पाहिजे. ते करायचे असतील तर आपले पोर्ट्स डेव्हलप केले पाहिजे. आमचं सरकार आल्यावर आपल्या देशातले 12 मेजर पोर्ट्स आम्ही 6,000 कोटी मागच्या वर्षी प्रॉफिट कमवला, सगळे प्रॉफिटमध्ये आहे. यावर्षी 7,000 कोटी प्रॉफिट कमवतो आहे आणि आता इनलँड वॉटरवेज सुरू करतो आहे. त्याच्यामुळे आम्ही या देशाच्या विकासाला एक दिशा दिली. एक निर्णय घेणारं सरकार आणि विकासाची व्हिजन असणारं सरकार, हे आमच्या सरकारने प्रतिमा निर्माण केली. गेल्या 50 वर्षात, म्हणजे मी आता तुम्हाला गोव्यातच बसलेला सांगतो, मी जेवढी कामं गोव्यात माझ्या विभागाने केली, मी तुम्हाला आव्हान देतो मीडियाला की 50 वर्षात नाही झालं एवढी कामं मी सगळी या 5 वर्षात मंजूर करू. अजून 2.5 वर्षात झाली आहे. मुंबई गोवा रस्ता 13 पॅकेजेस आहेत आणि सगळ्या पॅकेज जवळपास आता मंजूर झालेली आहे. 4 लेन सिमेंट कॉन्क्रीट रोड बांधतो आहे. हा जुवारीचा पूल, या एका पुलावर 4,000 कोटी खर्च करतो आहे, एका पुलावर. आणि तुम्हाला एक सांगतो की अतिशय कल्पकतेने इथल्या समुद्र किनाऱ्याचा उपयोग करून कसा विकास करता येईल. आता मी फेरी सर्व्हिस चालू करतो आहे गोव्यात. इथे 60 क्रूज यावेळी आलेत. इथे पॅसेंजर टर्मिनल बांधतो आहे, नवीन एअरपोर्ट होत आहे आणि स्वाभाविकपणे याचा परिणाम म्हणजे एवढे हॉटेल्स आज आहेत ना, याच्यात दुप्पट हॉटेल्स होणार. एका हॉटेलमागे 2-2, 3-3 हजार मुलांना रोजगार मिळणार. त्यातून गोव्यातली इकॉनॉमी मजबूत होणार. सगळं लॉ अँड ऑर्डर चांगली आहे, शांतता आहे, विकास होतो आहे, उद्योग वाढतात आहेत, सर्व्हिस सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे, त्यामुळे रोजगाराची निर्मिती होते. त्यामुळे डेव्हलपमेंट आणि एम्प्लॉयमेंट या दोन्ही गोष्टी हातात हात घालून पुढे जातात आणि गोव्यात त्या गतीने पुढे चाललेल्या आहे हे बघायला मिळतं. गोव्याबद्दल आपण आपल्या कामावर समाधानी होतात. तसंच आता महत्त्वाचा प्रदेश आहे तो म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश सध्या फार मोठे प्रश्न घेऊनच समोर आलेले दिसतो. याचं कारण तिकडे पिता पुत्रामध्ये, काका पुतण्यामध्ये जोरदार लढाई सुरू आहे. भारतीय जनता पक्ष याकडे कसा बघतोय इथे, कारण इथे आपल्या प्रधानमंत्र्यांचा मतदारसंघ आहे. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी याकरता कधी चिंताही करत नाही कोणाची. मुलायम सिंग यादव यांच्याशी माझा उत्तम संबंध आहे आणि राजकारणाची लढाई ही विचाराच्या आधारावर झाली पाहिजे आणि ज्या विचाराच्या आधारावर, कामाच्या आधारावर, विकासाच्या आधारावर जे काही असेल ते होईल. पण मला व्यक्तिगतरित्या कुठल्या परिवारात संघर्ष व्हावा, पित्याचं आणि मुलाचं भांडण व्हावं, परिवार उद्ध्वस्त व्हावा आणि त्याचा फायदा आम्हाला व्हावा, असा विचार मी राजकारणात कधीच केला नाही. मुलायम सिंगांशी आणि त्यांच्या पक्षाची आमची वैचारिक मतभिन्नता आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी लढू, ते आमच्याशी लढतील. निवडणुकीत जे व्हायचं आहे ते होईल. पण एका पित्याचा एका मुलाशी संघर्ष होणं, हा याच्यात आपला राजकीय फायदा शोधणं आणि त्यात आनंद व्यक्त करणं, अशी संकुचित राजकारण मी कधीच केलं नाही. मला जर विचाराल तर पिता पुत्र एक व्हावे, परिवार एक व्हावा, त्यांनी मिळून आमच्याशी लढावं. ज्याच्यात दम असेल तो महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे पारिवारिक जे मतभेद आहेत त्यापेक्षा सुद्धा काँग्रेस बरोबर जायचं की नाही याच्यात दोघांमध्ये मतभेद आहेत. याबद्दल आपण काय सांगा? नाही, असं नाही. असं आहे, शेवटी पिता पुत्रांमध्ये, परिवारामध्ये, मग तो उद्योग क्षेत्रात असो, तो पारिवारिक असो किंवा राजकारण असो, परिवारातला संघर्ष हा क्लेशदायी असतो. म्हणजे आज तुम्ही दुसऱ्याचं घर जळतं तेव्हा तुम्हाला आनंद होतो, पण तुमचं घर जेव्हा जळतं तेव्हा त्याचं दुःख वेगळं असतं. त्यामुळे दुसऱ्याच्या दुःखात आणि यशात दोन्ही बाबतीमधला दृष्टिकोन जो आहे तो असा ठेवू नये, संकुचित ठेवू नये. आणि म्हणून राजकारण हे मर्दासारखं लढावं, आपल्या कामावर, आपल्या विचारावर उभं राहावं. पटलं तर लोक मत देतील, नाही तर नाही देणार. मी नेहमी म्हणतो, काही मंत्री बनलो नाही तर का मरतो का माणूस? काय आयुष्यभर आम्ही किती संघर्षात काम केलं. अहो, आमच्या सभेला 10 लोक नव्हते, आम्हीच लाऊडस्पीकर लावायचो, खुर्ची लावायचो, नाराई द्यायचो, मग उभं राहायचो. म्हणजे मॉडेल मिल समोर नागपूरच्या भोंगा वाजायच्या आधी एक सभा व्हायची, भोंगा वाजल्यावर दुसरी सभा व्हायची. एक खोपे आणि एक डागा म्हणून होते. त्यामुळे हे खोपे लगाव माईक, खोपे माईकला, नितीनजी, नितीन भाऊ आप भाषण सुरू करो. ते कोणीच नाही राहायचे. 2 लोक आम्ही आपला जोरात भाषण द्यायचो, नारे द्यायचो. मग लोक यायचे, काही थांबायचे, काही जायचे. आता मी 50-50 हजार सभा घेतो, 1-1 लाख. आता उत्तर प्रदेश मी 5-7 50-50 रॅली झाली.
असं आहे, कधी चांगले दिवस असतात, कधी वाईट दिवस असतात, कधी यश असतं, कधी अपयश असतं, कधी मान सन्मान असतो, कधी प्रतिष्ठा असते, कधी समाधान असतं, कधी नाराजी असते. परंतु देशाकरता, समाजाकरता, गरीब माणसाकरता काम करत राहायला पाहिजे. सत्तेत असू तर सत्तेच्या माध्यमातून करू, विरोधी पक्षात येऊ तर विरोधी पक्षाने आपली जबाबदारी पाळू, आणि नाही तर व्यक्तिगत जीवनात मी इतकं सामाजिक काम करत असतो. आता मी एक नवीन मला आजही माझं लक्ष तिकडे आहे की मी माझ्या जिल्ह्यातल्या 5 लाख महिलांचं चेकिंग करायचं नवीन मशीन्स आणल्या आहेत. आमचं एक दीनदयाल हॉस्पिटलची योजना आहे की काही अनेक महिलांना छातीवर गाठी येतात, त्यातून कॅन्सर निघतो, तर त्याचं डिटेक्शन करण्याची एक मोठी मोहीम चालवली आहे. मध्ये मी 60,000 लोकांना चष्मे दिले, 25,000 कॅटरॅक्टचे ऑपरेशन्स करून दिले, 7,000 हार्टचे ऑपरेशन झाले, मेडिकल कॅम्प सतत सुरू आहे. आम्ही 1200 एकल विद्यालय गडचिरोली जिल्ह्यात चालवतो. आता आम्ही शेतकऱ्यांमध्ये काम करतो, इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी, रिसर्च. आणि मी तर खरं तुम्हाला सांगू का, माझं सगळं मन राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये आहे. आणि केवळ सत्तेचं राजकारण, एक दुसऱ्याचे कपडे फाडणं आणि शिव्या देत राहणं, याच्यात काही मजा नाही. अशातून विजय मिळवण्यातही काही मजा नाही, हारण्यातही मजा नाही. राजकारणातली गुणात्मकता राहून प्रत्येकाने काम करावं, कामाच्या आधारावर लढावं. नितीन गडकरी तब्येतीनं काम करतात ही गोष्ट सत्य आहे, परंतु उत्तर प्रदेशामध्ये समोर आहे. तसंच उत्तर प्रदेशामध्ये आपल्याला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोणाला तरी द्यावं असं वाटत नाही का? ते केव्हा द्यायचा हा पक्षाचा प्रश्न आहे ना. केव्हा द्यायचा, कसा द्यायचा आणि कुणाला द्यायचा. प्रत्येक वेळा असं आहे, तुम्हाला काही आता म्हणजे हे उदाहरण बरोबर नाही. एक फिल्म निर्माते होते, नाव नाही घेत, त्यांनी एक फिल्म काढली. त्यावेळी त्यांनी त्या फिल्मची एक नवीन हिरोईन घेतली होती. त्या हिरोईनचा फोटो देखील कोणाला ते मिळू देत नव्हते, नाव काहीच नाही, तिला सगळीकडे बंदी होती. जेव्हा असे फिल्म लॉन्च झाली आणि एकदम चालली जोरात, तसं आम्हाला आमचाही पण चेहरा योग्य वेळी जाहीर करू, आम्हाला काही अडचण नाही. मी हा प्रश्न अशा करता विचारतोय की उत्तर प्रदेशातल्या एका रॅलीमध्ये आपण एक उद्गार काढले होते की घोडा घास खा रहा है और गधा च्यवनप्राश ले रहा है. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय की या सगळ्या संदर्भात उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पदाचा एक चेहरा कोण आहे आपल्यासमोर? अनेक चेहरे आहेत आमच्या पार्टीमध्ये, चेहऱ्यांची कमी नाही. योग्य वेळी आमची पार्टी योग्य चेहऱ्याची निवड करेल आणि तो चेहरा मुख्यमंत्री होईल. आणि मुख्यमंत्री करायच्या वेळी आता आमच्यावर चेहरा नाही आहे, आम्ही हातावर हात मारून बसू, अशी काही स्थिती नाही, अशी वेळ येणार नाही. अनेक लोक आहेत. मी स्वतः उत्तर प्रदेशामध्ये अध्यक्ष असताना बऱ्याच खोलात गेलो आहे आणि मला विश्वास आहे की यात काही अडचण नाही आहे. उत्तर प्रदेश म्हटल्यानंतर एक मुद्दा समोर येतो, विकासाचे सगळे मुद्दे एका बाजूला राहतात आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे राम मंदिराचा. अशोक सिंघल यांची देखील एक शेवटची इच्छा होती की उत्तर प्रदेशामध्ये अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं पाहिजे, पण प्रत्यक्षात आम्ही बघतोय ते फक्त मुंबईला रेल्वे स्टेशनला राम मंदिर असं नाव दिलं. आता मी अयोध्येत गेलो, ती कदाचित रॅली तुम्ही बघितली नसेल. मी जानकीच्या निवासस्थानापर्यंत मोठा राष्ट्रीय महामार्ग 2,500 कोटी रुपयांनी बांधतो आहे. रामगमन जो मार्ग आहे तो जवळपास 2,500-3,000 कोटी रुपयांनी बांधतो आहे. आणि 84 कोशीची जी परिक्रमा आहे त्याच्यावर 2,000 कोटी करून तो रोड बांधतो आहे. शिवाय आम्ही 10,000 कोटी अयोध्येत दिले आहेत आणि अयोध्येचं स्टेशन चांगलं आम्ही बांधतो आहे. अयोध्येचा प्रश्न सध्या सुप्रीम कोर्टात आहे आणि जेव्हा कुठलाही पण प्रश्न जेव्हा कोर्टाच्या अधीन असतो तेव्हा कुठल्याही सरकारला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून कारवाई करता येत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय याच्यावर एकदा लागला पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. देशासमोरचं आणखीन एक महत्त्वाचं आव्हान आहे आणि ते अतिशय गंभीर धोकादायक आहे, त्याच्यावर आपल्यासारख्यांनी मत व्यक्त केलं पाहिजे. ते म्हणजे मुस्लिम मूलतत्ववाद्यांनी या देशाच्या अस्तित्वाला नख लावण्याकरता अत्यंत धोकादायक अशी विधानं करायला सुरुवात केलेली आहे. याबद्दल आपण काय सांगाल? असं आहे, जगामध्ये सध्या हा प्रश्न आहे. केवळ जे फंडामेंटलिस्ट आहेत, एक्स्ट्रीमिस्ट आहे, आतंकवादी आहे, ते कोणा एका धर्माचे आहे म्हणून नाही, जात, पंथ, धर्म आणि भाषा याच्यावरती उठून अशा प्रकारे दृष्टिकोन ठेवणाऱ्या विचारधारा या जगाकरता एक आव्हान ठरू शकतात. सहजता, सहिष्णुता, सरळता, सर्वसमावेशकता, सगळ्या सबका साथ सबका विकास, जस्टिस विथ ऑल, सगळ्यांबरोबर समान न्याय झाला पाहिजे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे गेलं पाहिजे. यात मानवता आहे, यात कल्याण आहे, यात राष्ट्राचं पुनर्निर्माण आहे. या विचाराला अजून मजबूत करण्याची आवश्यकता आहे आणि याकरता लोकांमध्ये जाऊन त्यांना योग्य दिशेने आपण नेणं ही गरज आहे. आणि त्याकरता मला असं वाटतं की समाज प्रबोधन करणं, समाजाला संस्कारित करणं आणि समाजाला योग्य दिशा देणं, जात, पंथ, धर्म, भाषा याचा विचार न करता याची प्रक्रिया गतिशील केली पाहिजे. 8 नोव्हेंबरला नरेंद्र मोदींनी राष्ट्राला संबोधित करून नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. 500 आणि 1000च्या नोटांवर आपल्याकडे बंदी आली. त्यावेळचा क्षण आपल्याला आठवतोय का? त्यावेळेला सर्व मंत्रिमंडळाची त्याला पूर्णपणे संमती होती.
त्यानंतर या इकॉनॉमीमध्ये घसरण निर्माण होईल, लोकांना त्रास होईल याचा अंदाज आलेला होता. आपल्यासारख्या अतिशय महत्त्वाच्या मंत्र्यांनी याची जाणीव करून दिली होती का? असं आहे, पहिली गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पार्टीचा मी अध्यक्ष असतानाही आम्ही या डिजिटल करन्सीबद्दल, फेक करन्सीबद्दल, इकॉनॉमी रिफॉर्मबद्दल अनेक गोष्टी त्यावेळी मांडल्या होत्या, विचार केल्या होत्या की आमचं सरकार आलं आम्ही ते करू. आणि नरेंद्र मोदींनी त्याच्या आधारावरच हा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय देशाच्या हिताचा आहे. शेवटी आपल्या देशामध्ये जे पॅरलल इकॉनॉमी आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे आणि आपल्या देशामध्ये आपला उद्योग, आपला व्यापार हा ट्रान्सपरंट झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर या जी इकॉनॉमी जी आहे त्याच्यामध्ये नंबर 2ची असल्यामुळे काळा पैसा रेज होतो, तो होऊ नये या दृष्टीने देशाच्या हिताकरता काही कठोर निर्णय प्रधानमंत्र्यांनी घेतले आहेत. त्याचे परिणाम पण काही चांगले दिसायला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीच्या काळात लोकांना याचा त्रास पण झालेला आहे, पण लाँग टर्मवर निश्चितपणे जनतेचा फायदा होईल, देशाचा फायदा होईल आणि यातून अनेक प्रश्न सुटतील आणि आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ, सामर्थ्यवान होऊ आणि काळा पैशापासून मुक्ती मिळण्याच्या दिशेने आपला हा प्रवास होईल असं मला वाटतं. नोटबंदीच्या निर्णयाचं स्वागत करणारे इकॉनॉमिस्ट आहेत, त्याला विरोध करणारे इकॉनॉमिस्ट आहेत. त्याच्यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देखील याच्या विरोधात मत नोंदवलेलं आहे. आपण एक क्षणभर हे सगळं बाजूला ठेवूया. निर्णय चांगला असं जरी क्षणभर आपण आपल्या मताने मी गेलो तरी देखील त्याच्या अंमलबजावणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घोळ झाले. त्या घोळाला जबाबदार कोण, त्याची आधी चर्चा झाली नव्हती का? तशी तरतूद करता आली नसती का? पूर्वतयारी नव्हती का? असं आहे की अतिशय कठोर निर्णय आणि हिमतीने हा निर्णय घेतला. देशाच्या हिताकरता अशा प्रकारे निर्णय घेतला त्याची सामूहिक चर्चा होणं कठीण आहे. त्यामुळे हायेस्ट लेवलवर याचा विचारविनिमय झाला आणि मला असं वाटतं की जेव्हा असा निर्णय घेतात तेव्हा त्याच्या काही प्रमाणावर त्याचा थोडा त्रासही होऊ शकतो. पण जसं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की सुरुवातीच्या काळात पेन आहे पण याचा लाँग टर्म गेन आहे, तसं थोड्या दिवसांत याचे परिणाम आता चांगला. आता कुठेही नोटांचा तुटवडा नाही आहे. आता मोठ्या प्रमाणावर लोकांचे प्रश्न सुटलेले आहेत आणि हळूहळू मला असं वाटतं की यातून आपण एका सुदृढ आर्थिक स्थितीकडे जातो आहे. त्याचे येणाऱ्या काळातले परिणाम निश्चितपणे चांगले गडकरी साहेब, मी हा प्रश्न अशा करता विचारतोय की संसदीय लोकलेखा समितीने उर्जित पटेलांवर याचा रोख ठेवलेला आहे, किंबहुना त्यांना चौकशीसाठी पाचारण केलं जाऊ शकतं अशा प्रकारचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. म्हणून आपलं याच्यावरचं भाष्य अत्यंत महत्त्वाचं आहे. असं आहे बघा, एक लक्षात ठेवा, तुम्ही काही जरी निर्णय घेतला तरी विरोधी पक्षात जे बसणार ते किती मोठे विद्वान अर्थशास्त्रज्ञ असो, किती चांगले व्यक्ती असो, ते काही स्वागत नाही करत कुठल्या निर्णयाचं, त्याला विरोधच करत असतात. त्यामुळे तुम्ही बघा, नितीश कुमारांनी याचं स्वागत केलं, त्याच नितीश कुमारांच्या बरोबर असणारे लालू यादव आहेत त्यांनी विरोध केला. त्यामुळे राजकारणामध्ये हे चालत राहणार आहे. तुमची जर अशी अपेक्षा असेल की सत्तारूढ पक्षाने निर्णय केल्यावर विरोधी पक्ष एकदम हार घेऊन त्यांचं स्वागत करायला आले आहेत, असं कधी झालं नाही. इव्हन बांगलादेशच्या लढाईच्या वेळी अटल बिहारी वाजपेयींनी ज्यावेळी इंदिरा गांधींचं समर्थन केलं होतं तेव्हा अनेक लोकांनी वाजपेयींना म्हटलं की तुम्ही विरोधी पक्षात आहात, करेक्ट, हे योग्य असलं तरी तुम्ही असं करणं योग्य नव्हतं असं व्यक्त केलं, भावना व्यक्त केली होती. त्यामुळे विरोधी पक्षात असं असतं की तुम्ही जर म्हटलं हा सूर्य आहे तर ते म्हणतात हा सूर्य नाही चंद्र आहे, तुम्ही म्हटलं चंद्र आहे तर ते म्हणतात चंद्र नाही सूर्य आहे. हे लोकशाहीमध्ये ऑब्व्हियस आहे, चालतच राहणार आहे. त्याच्या पलीकडे जाऊन काय मुद्दा आहे. 91च्या जुलैमध्ये मनमोहन सिंग यांनी एक दृष्टा अर्थसंकल्प आपल्याकडे मांडला. तेव्हा नरसिंहराव प्रधानमंत्री होते. त्या अर्थसंकल्पाने भारताच्या अर्थव्यवस्थेची कूस बदलली आणि एका अर्थाने आपण जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडले गेलो. खुलेपणाची, उदारीकरणाची, ज्याचीच री पुढे वाजपेयी सरकार आलं तेव्हा देखील ओढली गेली. त्यावेळेला काँग्रेसमध्ये 2-3 खासदार सोडले तर सगळ्यांनी अंतर्गतरित्या त्या बजेटवर खूप मोठ्या प्रमाणात टीका केली होती. परंतु त्यानंतर अर्थव्यवस्थेत सुधार आलेला होता, एक प्रकारचं कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट आलेलं होतं. आत्ता ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशननी सुद्धा रोजगार निर्मितीची क्षमता आमची आता कमी होती आहे या निर्णयानंतर अशा प्रकारची एक काय ज्याला आपण म्हणतो ऑब्झर्वेशन नोंद केलेलं आहे. म्हणून प्रश्न महत्त्वाचा आहे की पुन्हा अर्थव्यवस्थेचा वेग वाढायला किती काळ द्यावा लागेल असं मला असं वाटतं की हा निर्णय केल्यानंतर जास्तीत जास्त 50 दिवस थांबण्याबद्दल प्रधानमंत्री बोलले. 50 दिवसामधून जवळपास 90% प्रश्न सुटले आहेत. मला असं वाटतं अजून जास्तीत जास्त 2 महिन्याच्या आत आपली अर्थव्यवस्था पूर्वीपेक्षा जास्त गतीने धावेल आणि त्याचे उत्तम पॉझिटिव्ह परिणाम जनतेला मिळतील. रोजगाराची निर्मिती होईल, इन्व्हेस्टमेंट वाढेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होईल, सरकारचा रेव्हेन्यू वाढेल आणि सोशल सिक्युरिटीच्या कल्याणाच्या गरिबांच्या अनेक योजना
त्याच्या योजना सुरू होतील. आणि आत्ताच तुम्ही बघा, बँकांनी इंटरेस्ट रेट कमी केला, त्यामुळे गरीब माणसाला घर बांधणं शक्य झालं. हे का झालं? इंटरेस्ट रेट कमी का झाले? कारण बँकांमध्ये डिपॉझिट वाढले. डिपॉझिट का वाढले? कारण नोटबंदीचा निर्णय झाला. त्यामुळे आता यातून मला असं वाटतं की चांगले परिणाम देखील मिळायला सुरुवात होतील. आणि विशेषतः गरीब माणसाला, जो शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, त्या माणसाला या निर्णयाचा फायदा होईल. नवीन रोजगाराची निर्मिती होईल आणि देश एका सुदृढ अर्थव्यवस्थेकडे जाईल. आणि याचे परिणाम आता मिळायला सुरुवात झालेले आहेत. येणाऱ्या काळात नक्कीच हे परिणाम पाहायला मिळतील. प्रत्येक अशा प्रकारचा मोठा निर्णय काय ना काहीतरी शिकवत असतो. या निर्णयाची सगळी प्रक्रिया आता जवळपास 60-70 दिवसाची आपण जवळून पाहिलेली आहेत. गडकरी साहेब, प्रामाणिकपणे सांगा, रिझर्व्ह बँक खरोखरच या निर्णयावर व्यावसायिकरित्या वागली का हो? सगळ्याच गोष्टी प्रामाणिकपणे जर सांगता आल्या असत्या तर मी राजकारणात कशाला राहिलो असतो. गडकरी साहेब, हे अतिशय महत्त्वाचं विधान आहे आपलं. असं असतं, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. क्या बात आहे. आणि प्रत्येक गोष्टीचे चांगले आणि वाईट परिणाम असतात. आणि म्हणून तुम्ही रोडवरून चालता गाडी घेऊन, 10,000 50 एखादा ॲक्सिडेंट होतो म्हणून रोडवरून जाणं कोणी बंद करतं का? क्या बात आहे. रिस्क घेतल्याशिवाय यश मिळत नाही, कठोर निर्णय घेतल्याशिवाय परिणाम दिसत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की बाय अँड लार्ज काही त्रासही झाला आहे, थोडे बहुत परिणाम आहेत, अडचणीची आहेत, पण बाय अँड लार्ज आपण एका सुदृढ इकॉनॉमीकडे चाललो आहे. आणि व्याजदर कमी होतो आहे, गरीब लोकांना घर बांधण्याकरता संधी मिळते आहे, बँकांचं इंटरेस्ट कमी झाल्यामुळे इंडस्ट्रीला फायदा होणार आहे, इन्व्हेस्टमेंट येणार आहे, रेट कमी झाल्यामुळे, इंटरेस्ट रेट कमी झाल्यामुळे एक्सपोर्ट वाढणार आहे, आपलं उत्पादन मूल्य कमी होणार आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणार आहे. त्यामुळे अनेक गोष्टीचे परिणाम चांगले पण आहेत. काही ठिकाणी सुरुवातीच्या काळात लोकांना त्रास झाला, पैसे नव्हते, मिळाले नाहीत, तरी लोकांनी काय केलं, त्रास झाला तरी चांगला निर्णय हे सांगितलं. मला असं वाटतं की आता या निर्णयाचे चांगले परिणाम निघायला सुरुवात झालेली आहे. बँकांनी दर कमी केला, इंटरेस्ट रेट, हा पहिला परिणाम आहे. अजून चांगले परिणाम येतील आणि यातून चांगला फायदा भारतीय जनतेचा होईल आणि विशेषतः गाव, गरीब, मजदूर आणि शेतकरी यांच्या कल्याणाचा यातून फायदा होईल असं मला वाटतं. मागचं संसदेचं जे अधिवेशन होतं ते पूर्णपणे पाण्यात बुडालं असं म्हटलं तरी काय हरकत नाही. अशा प्रकारे वारंवार संसदेची अधिवेशनं पाण्यात बुडणं या देशाला परवडणार आहे का? GST सारखं अत्यंत महत्त्वाचं विधेयक पेंडिंग आहे, याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं की हे संसद सतत बंद ठेवणं, आणि याला केवळ मी आजच्या विरोधी पक्षालाही जबाबदार धरत नाही. आम्ही विरोधी पक्षात होतो तेव्हाही असंच चालायचं. कुठेतरी सगळ्याच पक्षांनी आत्मपरीक्षण करून, चिंतन करून अशा प्रकारची स्थिती असणं देशाकरता योग्य नाही असं मला वाटतं. येणाऱ्या काळामध्ये याचा निश्चितपणे आम्हाला विचार केला पाहिजे, कारण यातून आमच्या लोकतंत्र, लोकशाहीमध्ये जे गुणात्मक परिवर्तन झालं पाहिजे हे तर निश्चितपणे देशाकरता उपयोगाचं नाही आहे. विरोधी पक्षांशी डायलॉग कुठेतरी कमी पडतोय. हम करे सो कायदा ही वृत्ती सध्याच्या सरकारमध्ये बळावते. हे डायलॉग होतो, चर्चा होते, पण कसं आहे की त्या खुर्च्याच खराब आहेत. तुम्ही आता मुलाखत घेण्याच्या खुर्चीवर बसले तर तुम्ही मला तसेच प्रश्न विचारणार. उद्या तुम्ही जर याचे प्रबंध संपादक झाले तर तुम्ही वेगळ्या प्रकारे राहाल. त्यामुळे प्रत्येकाच्या त्या भूमिकेत तो त्या खुर्चीवर बसतो, तसा त्याचा स्वभाव, त्याचा अभिनिवेश, त्याचा अप्रोच असतो. आणि तुम्ही असे लोक आहात मीडियामध्ये की विरोधी पक्ष सहयोग करायला लागला, सहकार्य करायला लागला तर तुम्ही लगेच हेडलाईन द्याल, विरोधी पक्षाला मॅनेज केलं. ते जास्त ओरडायला लागले तेव्हा विरोधी पक्ष बेजबाबदार, लोकतंत्र काम नाही करू देत. मग विरोधी पक्षाने शांत राहिला तर विरोधी पक्षामध्ये दम नाही आहे, आक्रमकता कमी पडली आहे. हे डबल ढोलकी काम जे आहे, दोन्ही बाजूने तुम्ही बोलता, त्यामुळे कोणी काय करावं हेच कळत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी एकदा लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहेत, एक लेजिस्लेटिव्ह विंग आहे, एक मीडिया आहे, एक एक्झिक्युटिव्ह विंग आहे आणि एक ज्युडिशरी आहे. या चौघांनी आपल्या जबाबदाऱ्या आणि मर्यादा ओळखून आणि जे योग्य असेल ते स्वीकारून चौघांनी जर बरोबर चालायचा प्रयत्न केला तर देश पुढे जाईल आणि लोकशाही यशस्वी होईल. अत्यंत दुर्मिळ असा योग मध्यंतरी आला होता, तो म्हणजे नरेंद्र मोदींनी आपली अगदी तोंड भरून कौतुक केलं होतं, प्रशंसा केलेली होती. आपले आणि त्यांचे वैयक्तिक संबंध कसे आहेत? कधी काळी आपण अध्यक्ष असताना आपल्या हाताखाली त्यांनी काम केले म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे. असं आहे की ते आज देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे चाललेला आहे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातला मी मंत्री आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला अजेंडा आणि त्यांचे जी काही कामं असतील ते पूर्ण करणं हाच माझ्याकरता सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि मला विचाराल तर मी रात्रंदिवस माझ्या डिपार्टमेंटवर काम करतो आणि मला आनंद आहे. या ठिकाणी खूप लोक मृत्युमुखी पडले,
जगातून लोक येतात पण वर्षभर ते जाऊ शकत नाही. तेव्हा मी 12,000 कोटी रुपये खर्च करून 1000 किलोमीटरचे नवीन रोड बांधतो क्या आहे, बात. टनेल बांधतो आहे आणि त्याच्यामध्ये 155 बस स्टॉप्स आहेत, 18 रोड साईड ॲम्युनिटीज आहेत आणि कॉन्क्रीट रोड बांधतो आहे. यामुळे जो वेळ आहे तो अर्धा होणार आहे. आणि म्हणून हे काम करताना आता जगातून येणारे कुठलेही लोक यात्रेकरता येतील, त्यांची यात्रा सुकर होईल. आणि आता कुठेही बादल फाटो किंवा पाऊस येऊ किंवा पूर येऊ, कधी पण यात्रा अडकणार नाही. तर हे एक चांगलं काम करायचं आहे. मी जिथे 3,000 कोटीचे कामं मी सुरू करून दिले आहेत क्या बात. आणि मार्चच्यात 12,000 कोटीची कामं पूर्ण करणार आहे. तर मी आपलं वर्कहोलिक आहे. मला नेहमी जे काम आहे देशाकरता ते झालं पाहिजे याची नेहमी मला अस्वस्थता असते आणि प्रधानमंत्र्यांचा सपोर्ट आहे, त्यामुळे काम करत असतो मी आणि मला आनंद आहे गोष्टीचा. याच प्रधानमंत्र्यांनी वन नेशन वन इलेक्शन अशा प्रकारच्या गोष्टीबद्दल एक सूतोवाच केलेलं आहे. आपल्याला काय वाटतं, या देशात हे शक्य आहे? त्यांनी असं म्हटलं की त्यांनी चांगलं म्हटलं की याच्यावर आता विचार केला पाहिजे सगळ्या पक्षांनी, सगळ्या नेत्यांनी, की देशाच्या हितामध्ये, लोकशाहीच्या हितामध्ये काय आहे आणि हे समजून यातून मार्ग काढला पाहिजे असा विचार त्यांनी मांडलेला आहे. आणि देशाच्या हिताचे अनेक निर्णय प्रधानमंत्री हे म्हणत नाही मी घेतो आणि मी करतो, तेवढा सगळ्यांनी मिळून विचार करा. आता इलेक्शनमध्ये विशेषतः पॉलिटिकल पार्टीचं जे फंडिंग आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलं की सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन इलेक्शन कमिशनने बोलवावं आणि यांनी सगळ्यांनी मिळून यातून एक मार्ग काढावा. मला असं वाटतं देशाच्या हिताचे आणि देशाच्या भविष्यावर लाँग टर्म परिणाम करणाऱ्या निर्णयाबद्दल आपण निश्चितपणे विचार केला पाहिजे असं मला वाटतं. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या 20,000 वरच्या नाही, 2,000 रुपयावरच्या देणग्यांना सुद्धा पॅन कार्ड आणि त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज करणं गरजेचं मानावं का? आता ते कायदेशीररित्या बंधनकारक मला करावं? व्यक्तिगतरित्या असं वाटतं की आजच्या काळामध्ये कोणीही पैसे दिले तर त्याला राजकीय पक्षाला डोनेशन देण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी द्यावे आणि या पैशाच्या बाबतीमध्ये याची पूर्ण ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. परंतु या संबंधितला निर्णय सर्व पक्षप्रमुखांनी एकत्र येऊन इलेक्शन कमिशनमध्ये राहून एकत्र येऊन घेतला पाहिजे आणि पूर्ण ट्रान्सपरन्सी राहिली पाहिजे. एखाद्याला 50,000 रुपये डोनेशन द्यायचं आहे, पक्ष चांगला काम त्यांनी द्यावा आणि इन्कम टॅक्स म्हणून त्याला आपण सवलत दिली पाहिजे. शेवटी राजकीय पक्षालाही पैसा लागतो ना. हे बघा, नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. बरोबर आहे. तुम्हाला प्रत्येकाला पैसा लागतो, पण तुम्ही सगळ्या गोष्टीचं नाटक करू शकता, पैशाचं नाही करू शकत. मग राजकीय पक्षालाही पण चांगल्या मार्गाने पैसा मिळतो, तुम्ही ओरडता कशाला? आम्हाला संमेलनं घ्यायची आहेत, ॲडव्हर्टाईजमेंट करायची, बरं तुम्हाला आम्ही न्यूज छापतो किंवा ॲडव्हर्टाईज, तुम्ही पैसे मागता, मग आम्ही द्यायचे कुठून पैसे? मला त्याच्या पलीकडे जाऊन अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, खरोखरच इलेक्शन रिफॉर्म करण्या एवढं धाडस आपलं सरकार दाखवेल? आमचं सरकार दाखवत आहे, तयार आहे आणि या संदर्भात सर्व पक्षांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या युनॅनिमिटीने निर्णय करा. जसं आता मोटर व्हेकल ॲक्ट आहे, मी सगळ्या देशाच्या 20 ट्रान्सपोर्ट मिनिस्टरला एकत्र बसवलं, त्यात सगळ्या पक्षाचे मंत्री होते आणि त्यांनी एकत्र बसून मला ड्राफ्ट रिकमेंड केला आणि मी ते बिल स्वीकारलं. त्यामुळे सगळ्यांनी मिळून देशाच्या हिताचे काही निर्णय असतील तर ते घेतले पाहिजे, हीच आमच्या पक्षाचा दृष्टिकोन आहे आणि त्याच प्रकारे आम्ही काम करायचा प्रयत्न करतो आहे. शेवटचे 2-3 प्रश्न वैयक्तिक स्वरूपाचे. दिल्लीतून महाराष्ट्र कसा दिसतो? मला आता भारत दिसतो. पहिले मला मुंबई, महाराष्ट्र म्हणजे आजही त्याची अटॅचमेंट आहेच, पण आता मी आज उद्या चेन्नईला चाललो, चेन्नईवरून केरळमध्ये त्रिवेंद्रमला चाललो, त्रिवेंद्रमवरून मी इटाघरला चाललो अरुणाचल, तिथून मी 15 पाटण्याला गंगेवर मोठ्या पुलाचं भूमिपूजन करत आहे नितीश कुमारांवर तिथे आहे आणि 15 तारखेला मध्यरात्री मी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कॉन्फरन्सला डावोसला. आता कसं आहे की मलाही वेळ नाही आहे, त्यामुळे माझी इच्छा असो की नसो मला महाराष्ट्राच्या बाहेर जायची कधी इच्छा नव्हती, पण आता मी गेलो आहे, आता मी जिथे गेलो तिथे सुखी आहे. आपल्याला नेमकं माहिती आहे की माझ्या प्रश्नाचा रोख महाराष्ट्राबद्दल नव्हता, किंबहुना महाराष्ट्र विदर्भासकट किंवा विदर्भा वगळून होता, म्हणून मी तुम्हाला विचारलं दिल्लीतून महाराष्ट्र कसा दिसतोय? बघा, महाराष्ट्राला मी 3 लाख कोटी रुपयाचे रस्ते मंजूर केलेले आहेत. मराठी संस्कृती, मराठी इतिहास, मराठी आता आजच रोज सकाळी उठतो मी अरुण दातेंची गाणी ऐकतो, असे न मी नसे न मी तरी असेल गीत हे. वा. तर मला मंगेश पाडगावकरांचं ते गीत अजूनही आठवतं आणि मी नेहमी जगू असे न मी नसे न मी तरी माझं काम असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र असताना मी उड्डाण पूल बांधले, एक्सप्रेस हायवे बांधला, सिलिंग प्रोजेक्ट झाला, अनेक कामं केली. आता मी देशात आहे आणि देशाच्या हिताकरता काम करायची संधी आहे. त्यामुळे वन डे क्रिकेटसारखं किती कमी वेळात किती जास्तीत जास्त कामं करता येईल हा प्रयत्न आहे. आणि शेवटी महाराष्ट्रही पण देशात आहे आणि महाराष्ट्राकडे माझं विशेष लक्ष आहे. महाराष्ट्रातलं साहित्य मी आता पंढरपूर करता, म्हणजे देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर 14,000 कोटी रुपये रस्ता बांधतो. काल माझ्याकडे प्रेझेंटेशन झालं,
मी सगळ्या महाराष्ट्राला इंजिनियरला बोलावलं, सगळ्या आमदारांना खासदारांना पुण्यात त्यांच्या मदतीने सगळा निर्णय घेतले. आणि म्हणून मी गाणगापूर, पंढरपूर, तुळजापूर, देहू, आळंदी सगळे रस्ते झाले पाहिजे, पर्यटन स्थळ विकसित झाले पाहिजे. आता तुम्हाला सांगताना मला आनंद, मी अमेरिकेत गेलो होतो. मी सॅन फ्रान्सिस्को ते लॉस एंजेलिस त्या पॅसिफिक महासागरावरून गेलो. मला खूप आवडलं ते. आल्याबरोबर मी मुंबई गोवा सागरी मार्गाचं काम त्याचा DPR बनवायला सांगितला आणि तो सॅन फ्रान्सिस्को ते लॉस एंजेलिस तसा सुंदर बांधायचा केला. त्यातली 18 पुलं मीच बांधले आहे मुंबई गोवा सागरी मार्ग. आता ते रिवर्स करंजा वगैरे बांधून माझ्या डोक्यात आहे की एक पर्यटनाचा मोठा हायवे झाला पाहिजे. त्यामुळे सातत्याने माझं मुंबईकडे, महाराष्ट्राकडे, विदर्भाकडे, नागपूरकडे सतत लक्ष असतं. एक शेवटचा प्रश्न, गोव्याच्या या अशा प्रसन्न भूमीवर आपण आहात, आपल्या आजूबाजूला समुद्र आहे, अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे. गोव्यातलं वातावरण, राजकीय वातावरण आपल्याला अत्यंत फेवरेबल आहे असं म्हणतात. नरेंद्र मोदी आपल्यावर खुश आहेत, आपली प्रतिमा अत्यंत स्वच्छ आहे, स्पष्ट वक्ते म्हणून आपण प्रसिद्ध आहात. आपल्या खात्याला जेवढी प्रसिद्धी मिळते आणि जेवढ्या जोरात कामं होत आहेत तेवढी कुठल्याही खात्याची होत नसतील. आपल्याला मराठी गाण्यांचा अतिशय शौक आहे म्हणून हा प्रश्न विचारतो. हे सगळं असं आजूबाजूला असताना या रम्य सकाळी कोणतं गाणं आठवतंय? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ना की परवाच मी दिल्लीहून यायच्या आधी सकाळी अरुण दातेंची गाणी ऐकत होतो. मला अरुण दाते, श्रीधर फडके यांची भावगीतं मी ऐकतो, आशा भोसले. तर त्याच्यातलं ते मंगेश पाडगावकरांचं गीत मी ऐकता ऐकता सुरू झालं ते कॅसेटवर. असे नमी नसे नमी तरी असेल गीत हे. तर मंगेश पाडगावकरांचे तसे गीतं मला खूप आवडतात. त्याच्यात एक अर्थ असतो. आता खरं म्हणजे ते गाणं तसं नाही आहे, पण ते मला लगेच पटलं की प्रत्येक माणूस जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे. हा यावतचंद्र दिवाकरचा नियम, याला कोणी अपवाद नाही आहे. क्या बात आहे. त्यामुळे लोकमान्य टिळक असं म्हणायचे की तो जीवन जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे या जीवनात आपण जोपर्यंत आहोत आणि चांगलं काम करू शकतो तोपर्यंत देशाकरता, गरीब माणसाकरता, समाजाकरता किती चांगलं करू शकतो तेवढं केलं पाहिजे. पॉलिटिक्स इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. आणि म्हणून मी ज्या संस्कारातून वाढलो, RSS, विद्यार्थी परिषद, त्यात मला याची चिंता नाही माझं मंत्रिपद आहे किंवा नाही आहे. मी कधी यात अडकलो नाही. कोणी चांगलं म्हटलं म्हणून मला आनंद झाला नाही, कोणी वाईट म्हटलं मला दुःख झालं नाही. मी कोणाची चिंता नाही करत, ना मीडियाची चिंता केली. आणि जनतेत पण मी तसंच सांगतो की तुम्हाला पटलं तर मला वोट देण्यात नका देऊ. मी मस्त काम माझ्या मर्जीत करतो, आनंदात राहतो. रात्र झाले की जिथे जेवायचं तिथे जेवतो. आता जेवण कमी झाला, गाणे ऐकतो, कामाच्या वेळी काम करतो. तुम्ही चांगलं म्हटलं तरी खुश आहे, तुम्ही नाराज झाले तरी खुश आहे. मी आपलं काम करत राहतो. असे नमी नसे नमी तरी असेल गीत हे. प्रेक्षको, असे नमी नसे नमी तरी असेल गीत आहे. एक प्रकारे स्वतःची रसिक कलंदर वृत्ती जोपासणारे आणि त्याहीपेक्षा सुद्धा या देशात आपल्या विकास कामांनी स्वतःची ओळख निर्माण करणारे, नरेंद्र मोदींच्या झंझावात देखील स्वतःचं स्वतंत्र आणि वेगळं अस्तित्व आणि व्यक्तिमत्व टिकवणारे, नोटबंदी असेल, शिवसेना असेल, गोव्यातलं राजकारण, उत्तर प्रदेशातलं राजकारण, या देशातल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, त्याचबरोबर अगदी त्यांच्याच पक्षातल्या अतिजहाल विचारांचा समाचार घेताना रोखठोक गडकरी आपल्यासोबत आज होते. G24च्या सर्व प्रेक्षकांतर्फे नितीन गडकरी यांचे आभार. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.